नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न नेहमी दररोजच्या सेशनमध्ये घेऊन येत असतो. आणि हे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे यासाठी आहेत की प्रश्नाबरोबर तुम्हाला महत्त्वपूर्ण किंवा योग्य तेवढं एक एक्सप्लेनेशनचा जो काय पार्ट आहे तो आपल्या या लेक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जो पार्ट कदाचित तुम्ही वाचलेला देखील नसेल, परंतु परीक्षेमध्ये येतो. तो कोणता भाग आहे तो इथे सांगितला जातो. आणि त्यासाठी वेळ न घालवता आपला जो काय पहिला प्रश्न आहे तो प्रश्न आपण बघून घेऊयात. विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा, प्रश्नाचं सुरुवातीला स्वरूप समजून घ्या आणि मग त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन याचं पाहूयात काय होईल. तर बघा, महाराष्ट्रातील वाघांची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते, असा हा प्रश्न आहे. आता यावरती न्यूजमध्ये पाठीमागे काही दिवसापूर्वी भरपूर जे काय एडिटोरियल पेज आहेत ते चालू होते आणि वाघाच्या संख्येच्या बाबतीमध्ये तिथे बोललं जात होतं. त्यासाठी हा आपण प्रश्न तयार केलेला आहे आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे चंद्रपूर. काही जणांनी दिलं देखील असणार आहे. आता इथे लक्षात राहू द्या मित्रांनो, आता चंद्रपूरच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात पाहिजे आहेत. आता जर आपण पाहिलं 1955ला काय झालं बघा, तर चंद्रपूरला काय करण्यात आलं, तर राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता मिळाली होती. त्याला आपण काय म्हणूयात, राष्ट्रीय त्याला आपण ताडोबा राष्ट्रीय उद्यान म्हणूयात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान असं म्हटलं गेलं 1955ला. आणि 1986ला काय म्हणण्यात आलं बघा, 1986ला या ठिकाणी अंधेरी अभयारण्य असं पण हा पण एक अभयारण्याचा पण मुद्दा त्या ठिकाणी आला 86ला. आणि 1995ला काय झालं बघा, एकत्रितरित्या या प्रकल्पाला काय म्हणण्यात आलं की हे जे दोन्ही मुद्दे आहेत ते एकत्र केले आणि एकत्र करून त्याला आपण ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प म्हणून तो ओळखला गेला. आणि महाराष्ट्रातला सर्वात जुना हा प्रकल्प आहे मित्रांनो आणि सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर या ठिकाणी सर्वात जास्त वाघांची जी काय संख्या आहे ती संख्या आपल्याला बघायला मिळते. हा या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने हा डेटा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर पुढे बघा नंतरचा भाग काय असणार आहे. तर आता इथे काय म्हटलंय, ऑपरेशन त्रिशूल हे जे ऑपरेशन आहे, त्रिशूल ऑपरेशन आहे, 2025 या वर्षामध्ये न्यूजमध्ये असलेलं ऑपरेशन आहे. आणि कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. अलीकडे भरपूर ऑपरेशन झालेले आहेत आणि हाही मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे की ऑपरेशन्स म्हणजे काय. तर ऑपरेशन म्हणजे एखादी संकल्पना असते किंवा एखादी समस्या असेल, एखादी घटना असेल, त्या समस्येला जर समूळ नष्ट करायचं असेल तर त्यासाठी काय प्लॅन आखला जातो किंवा एखादं संकट येण्यापूर्वी काहीतरी नियोजन केलं जातं. अशा ज्या गोष्टी असतात या ऑपरेशनमध्ये येतात. मग ऑपरेशन त्रिशूल हे जे ऑपरेशन आहे हे खालीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत आहे असं म्हटलंय त्यांनी. आता त्रिशूल म्हणजे काय, हे एक शस्त्र आहे आणि शस्त्र म्हणलं की मग शेतीच्या निगडीत येणार आहे का, तर 100% येणार नाही आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये पण असणार नाही आहे. आणि मग अंतराळ जे आहे तर त्याच्या संदर्भामध्येही असू शकत नाही. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर संयुक्त लष्करी सराव या घटकाशी निगडीत असलेलं हे एक ऑपरेशन आहे. आणि मित्रांनो, एक लक्षात राहू द्या, हे जे ऑपरेशन आहे हे ऑपरेशन पाकिस्तान किंवा भारत पाकिस्तान यांच्या बाउंड्रीवर झालेलं ऑपरेशन आहे. भारत पाकिस्तान यांच्या बाउंड्रीवर झालेलं ऑपरेशन आहे. आणि कच्छचे रण जे आहे, गुजरातमध्ये जो भाग आहे कच्छचा आखात, त्या आखाताच्या तिथे हे ऑपरेशन झालेलं होतं किंवा तिथे ते लोकेशन आहे. आणि प्रामुख्याने पाकिस्तान आणि भारत तिथली जी सीमारेषा आहे त्याला सर क्रिक बॉर्डर असं म्हणून ओळखलं जातं आहे. या ठिकाणी ते ऑपरेशन झालेलं आहे. आणि हे ऑपरेशन विशेष का महत्त्वाचं आहे माहिती आहे का, तर या ऑपरेशनच्या माध्यमातून आपण असं
पाकिस्तानला चेतावणी देत आहोत की आमच्याकडे कशा पद्धतीने एक लष्करी ताकद आहे याचं जे काय प्रदर्शन आहे हे प्रदर्शन आपण याच्या माध्यमातून पाकिस्तानला म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आता पुढे जाऊयात आपण. बघा त्यानंतरचा तिसरा प्रश्न काय असणार आहे, एक्सरसाइज ओशन स्काय आहे. बघा एक्सरसाइज ओशन स्काय म्हणून ज्याला तुम्ही ऑपरेशन ओशन स्काय या नावाने पण तुम्ही ओळखू शकता. आणि हे जे एक्सरसाइज आहे हा जो सराव आहे हा सराव ओशनच्या संदर्भामध्ये आहे. आणि इथे असं म्हटलंय याचं सर्वात प्रथम उत्तर एकदा जाणून घ्या. स्पेन हे उत्तर आहे. स्पेनमध्ये प्रामुख्याने हा जो सराव आहे हा सराव म्हणजे आखण्यात आलेला आहे किंवा तिथे आयोजित करण्यात आलेला आहे. ओके. आणि हवेमध्ये जे काही शस्त्रास्त्र असतील जोही मारा होणार आहे त्याच्यावरती आपण कसा अटॅक करू शकू, त्याला प्रतिउत्तर कसं देऊ त्याच्या संदर्भामधला हा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत हा ओशन स्काय 2025 ज्याला तुम्ही एक्सरसाइज ओशन स्काय 2025 या नावाने ओळखता, हा या एक्सरसाइजमध्ये सहभागी झालेला पहिला देश कोणता आहे किंवा कोणत्या स्वरूपाचा आहे, तर कोणत्या स्वरूपाचा आहे तर नॉन नाटो देश आहे. नाटो ही एक संघटना आहे आणि जी संघटना अमेरिकेच्या संदर्भामध्ये विशेष महत्त्वाची आहे किंवा अमेरिका त्या संघटनेमध्ये भाग घेणारा एक प्रमुख देश असलेला आपल्याला बघायला मिळतो आणि भारत त्या संघटनेमध्ये नाही. आता आपण पुढे बघूया. त्यानंतर बघा 2025चा टॉप फूड ॲग्री लीडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे किंवा हा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. सर्वप्रथम टॉप फूड ॲग्री लीडर हा जो पुरस्कार आहे हा कुणाला दिला जातो हे समजून घ्या अगोदर. जे कुक असतात, जे स्वयंपाक करणारे जे काय अभ्यासक असतात त्या अभ्यासकांना दिला जातो बघा, ज्यांना त्या क्षेत्राचं नॉलेज आहे अशा लोकांना दिला जातो. आणि जे लोक पौष्टिक आहाराचा जो काय प्रसार आहे तो प्रसार करतात किंवा लोकांना महत्त्व पटवून सांगतात की पौष्टिक आहार हा किती गरजेचा असतो, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर संजीव कपूर हे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघू. विद्यार्थी मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना जी आहे या जागतिक आरोग्य संघटनेने 2025 मध्ये कोणत्या देशाला ट्रॅकोमा नावाचा जो काय रोग आहे या रोगातून मुक्त झालेला देश म्हणून मान्यता दिलेली आहे, ज्याला तुम्ही ट्रॅकोमा मुक्त देश या नावाने ओळखू शकतात. तर त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे फिजी असणार आहे. काय असणार आहे? फिजी असणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, आता ट्रॅकोमा नावाचा हा एक आजार आहे आणि जो आजार डोळ्याचा असतो मित्रांनो, आणि हा जीवाणूच्या माध्यमातून होणारा आजार आहे. हा आजार जर झाला तर डोळे जाण्याची दाट शक्यता असते. आणि हा जो फिजी देश आहे हा देश पूर्णपणे मुक्त झालेला देश तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा WHO आपण योग्य ती माहिती पाहूयात. त्याचे पॉईंट्स खूप महत्त्वाचे असतात परीक्षेच्या दृष्टीने. तर WHO ही जी संघटना आहे ही या संघटनेची स्थापना कधी झाली होती तर या संघटनेची स्थापना 1 जानेवारी 1995ला त्याची स्थापना झालेली आहे. आणि ही जी संघटना आहे ही संघटना कुठे स्थापन झाली होती तर ही जिनेव्हा या ठिकाणी स्थापन झालेली होती बघा, जिनेव्हा. आणि जिनेव्हा कुठे आहे बरं हे तर हे तुम्हाला स्वित्झर्लंड या ठिकाणी बघायला मिळेल. आणि ह्याचे जर सदस्य तुम्ही पाहिले तर 164 देश या संघटनेचे सदस्य आहेत. आणि त्यानंतर जर महासंचालक पाहिले तर ज्यांना तुम्ही गोजी आकोन्जो इवेला असं तुम्ही म्हणू शकतात, हे महासंचालक आहेत म्हणून हेही लक्षात राहू द्या. बघा आता अशी एखादी जर संघटना असेल, वर्ल्ड ऑर्गनायझेशन असेल तर तिच्या संदर्भात काय काय पाहिजे, तिची स्थापना आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे, तिचं मुख्यालय कुठे आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तिचे सदस्य किती असतात, त्यानंतर महासंचालक किंवा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. तर हे जे पदं आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे आहेत. आणि विशेषतः तिचा उद्देश काय असतो याही गोष्टी माहिती हव्यात. आता WHO म्हटलं की ज्याला आपण त्याचा फुल फॉर्मच आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे हेल्थच्या संदर्भामध्ये जगामध्ये जेवढे काय महत्त्वाचे निर्णय आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या बघण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून होतं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फिजी हा जो देश आहे हा ट्रॅकोमा निर्मूलन करणारा WHO नुसार
कितवा देश ठरलेला आहे, तो 26वा देश ठरलेला आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आता चला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही, पाठीमागेच आपण पाहिलंय. नव्याने सक्रिय होण्याची शक्यता असलेला ताफ्तान नावाचा हा जो ज्वालामुखी, हा ज्वालामुखी खालीलपैकी कुठे आहे. आता इथे काय झालंय माहिती आहे का, हा ज्वालामुखी सायलेंट होता अगोदर आणि हा आता सिक्रेट झालेला आहे. हा नव्याने परत एकदा चालू झालेला आहे आणि हा एक जिवंत ज्वालामुखी आहे. याचं लोकेशन तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल, तर त्याचं लोकेशन मित्रांनो दक्षिण पूर्ण इराण आहे आणि त्याच्या बाजूलाच म्हणजे पूर्वेलाच तुम्हाला पाकिस्तानचा भाग असलेला बघायला मिळतो, जो बलुचिस्तान आहे. कोणता आहे? बलुचिस्तान आहे. आणि हे पण एक महत्त्वाचं आहे. आता हा जो बलुचिस्तान आहे, या बलुचिस्तानने काय केलंय मित्रांनो, तर पाकिस्तानमधून बायकॉट करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा पाकिस्तानमधून त्याला आपण म्हणू की वेगळं होण्याचा, डिस्ट्रीब्यूट होण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येतोय. बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये एक सुपीक प्रदेश असलेला आपल्याला बघायला मिळेल. ओके, ठीक आहे, थोडंसं पुढे जाऊयात आपण. आणि त्यानंतर परत पुढे येन नावाचं हे एक चलन आहे बघा, जे जपानचं चलन आहे आणि येन आधारित म्हणजे त्या चलनावर आधारित JPYC नावाचं एक स्टेबल कॉईन आहे. स्टेबल कॉईनचा अर्थ काय होतो? स्टेबल म्हणजे ज्याला स्थिरता म्हणायचं आहे आणि कॉईन म्हणजे ज्याला तुम्ही चलन म्हणताय. असं चलन जे स्थिर मार्केटमधलं चलन आहे आणि हे स्टेबल कॉईन जो आहे तो कोणत्या देशाने सुरू केला आहे, तर हा प्रश्न का विचारला जाणार आहे, तर जगातला हा पहिलाच स्टेबल कॉईन आहे जो एका करन्सीवरती आधारित आहे, म्हणून हा प्रश्न पडेल, कारण जगात हा पहिलाच प्रयोग आहे. आणि मग त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे, तर जपान लिहायचं आहे. आणि एक शेवटचा प्रश्न बघूयात. आयर्लंड नावाचा एक देश आहे आणि या आयर्लंड देशाच्या ज्या काय 10व्या राष्ट्रपती आहेत किंवा 10वे राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे किंवा निवड झालेली आहे ते सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे कॅथरीन कोनोली अशा प्रकारचं त्यांचं नाव आहे आणि यांची निवड झालेली. हा एक आता शेवटचा प्रश्न होता. या ठिकाणी जेवढे प्रश्न आपण घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत आणि सर्वांनी अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करा, कारण परीक्षा जवळ आलेली आहे आणि परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करणं जीकेचं खूप महत्त्वाचं असतं आणि लिखाणाचा जो काय प्रकार आहे तो कमी झाला पाहिजे आणि वाचनाची जी काय पद्धत आहे ती व्यवस्थित असली पाहिजे. म्हणजे आपण जे वाचलंय ते आपल्याला व्यवस्थित कळालं पाहिजे आणि समजलं नसेल तर ते पर्यायाने नंतर तुम्हाला परत एकदा वाचावं लागणार आहे. आणि न समजून घेताच तुम्ही जर पुस्तकाचे पानं जर चेंज करत असाल किंवा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथे काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला फॅक्च्युअल डेटा जास्तीत जास्त कलेक्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण परीक्षेला आपल्याला तोच पार्ट विचारला जातो. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.